नाशिकच्या राजीव नगरमधल्या युनिक ग्रुप मंडळाच्या वतीनं ऋषीपंचमी निमित्त सामूहिक अथर्व शीर्ष आणि गणेश स्तोत्र पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं। यात शेकडो अबाल थोर महिला सुद्धा सहभागी झाल्या होत्या। पहाटे 6 ते 7 या वेळेत सामूहिक पठणाचा हा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर सामूहिक आरतीही करण्यात आली। पिंपरीच्या जय हिंद हायस्कूलचं 1,500 हातांची शक्ती असा नारा देत पत्रावळ्यांची गणेश मूर्ती साकारली आहे। तब्बल 2,600 पत्रावळ्यांचा यात उपयोग केला गेला आणि 11 फुटी गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे। पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी ही मूर्ती बनवण्यासाठी लागणारी प्रत्येक वस्तू विद्यार्थ्यांनी जमा केली आहे। पर्यावरण रक्षणासोबतच ते स्वच्छ ठेवणं हेही तितकंच गरजेचं आहे, असा संदेश या विद्यार्थ्यांनी दिला आहे। सांगलीतल्या तासगावकरांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री गणपती पंचायतन देवस्थानचा 237वा ऐतिहासिक रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हा सोहळा पाहण्यासाठी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता। सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या 7 टन इतक्या वजनाचा रथ गणेश भक्तांनी हाताने ओढून उत्सवाची शोभा वाढवली। आकर्षक अशा या 3 मजली रथातून या मंदिरातल्या 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन केलं जात आहे। अकोला जिल्ह्यातल्या 321 गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जाते। जिल्हा पोलीस तंटामुक्त गाव समिती आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नातून यंदा हा प्रयोग यशस्वी करण्यात आलाय। या प्रयोगासाठी जिल्ह्याभरातले 4,000 पोलीस मित्र शांतिदूत म्हणून काम करत आहेत। त्याशिवाय एक गणेश मंडळ एक पोलीस कर्मचारी या उपक्रमातून प्रत्येक पोलिसाला गणेश मंडळाचं पालकत्व देण्यात आलंय। यानंतर वळूयात गावाकडच्या इतर बातम्यांकडे सुद्धा। वर्ध्यामध्ये 12 तास वीज पुरवठा व्हावा या मागणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी धरणं आंदोलन केलं। जिल्ह्यातल्या अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाच्या गेटवर हे आंदोलन करण्यात आलं। 3 दिवसांपूर्वीच ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्ध्यामध्ये पहिल्या अटल सौर पंपाचं लोकार्पण केलं होतं। त्यावेळेस दिवसा 12 तास वीज देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं। त्याला 3 दिवस उलटत नाहीत, तोच भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। येवला तालुक्यात सुरू असलेल्या विजेच्या खेळखंडोबा विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। वीज वितरण कंपनीनं ग्राहकांकडून सक्तीची वीज बिल वसुली करू नये, ट्रान्सफॉर्मर करता पैसे घेऊ नयेत, लोड शेडिंग बंद झालं पाहिजे अशा प्रकारच्या मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे। सक्तीची वीज बिल वसुली थांबली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। कोपर्डी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी येत्या 23 सप्टेंबर रोजी अहमदनगरमध्ये भव्य मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। मोर्चाच्या नियोजनासाठी बैठकात चर्चासत्र सुरू आहे। यातच आता दलित आणि समविचारी संघटनांनी अॅट्रॉसिटी कायदा बळकट करण्यासाठी 23 तारखेलाच मोर्चा काढायची मोर्चे बांधणी सुरू केली आहे। एकाच दिवशी मराठा आणि दलित संघटनांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे। गोंदियातल्या सालेबर्डी गावातील ब्रिटिशकालीन रेल्वे फाटक बंद करण्याविरोधात गावकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश आलंय। मुंबई हावडा रेल्वे मार्गावर हे फाटक बंद करण्याऐवजी गावकऱ्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल असा निर्णय रेल्वे विभागाने घेतलाय। गेल्या 100 वर्षांपासून हे आसपासच्या 5 गावातील लोक ये-जा करण्यासाठी फाटक वापरतात। त्यामुळे रेल्वेने ते बंद करू नये अशी मागणी करत आंदोलन करण्यात येत आहे। नागपूर-वर्धा राज्य महामार्गावरील प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा होत चाललाय। रस्त्यांवरच्या अगणित खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्या वाढतच चालली आहे। याच महामार्गावर केळझरचं सिद्धिविनायक मंदिर आहे। गणेशोत्सवानिमित्त सध्या या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी वाढते, मात्र रस्ताच खराब असल्यानं भाविकांना आणि वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये गडचिरोली शहराचा पाणीपुरवठा ठप्प झालाय। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर प्लांटवरील एक मोटार 4 दिवसांपूर्वी जळाली होती। त्यानंतर एकाच मोटारच्या सहाय्याने शहरातल्या अर्ध्या भागाला पाणीपुरवठा केला जात होता। मात्र आता दुसरी मोटार सुद्धा जळल्यानं संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प झालाय। गणेशोत्सवाच्या काळामध्ये पाणी नसल्यानं लोकांची दाणादाण उडत असून पालिकेनं त्वरित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जाते। लग्नाचं आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर सतत 2 महिने बलात्कार केल्याची घटना बेळगावात घडली आहे। गोपाळ पारवाडकर आणि बलराम नाईक यांनी 20 जून
रोजी खानापुरात राहणाऱ्या एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिला पळवून नेलं. एका झोपडीमध्ये तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी आपल्या तिसऱ्या मित्राला रमेशला बोलावून त्याच्या ताब्यात तिला देण्यात आलं. रमेशने गेले 2 महिने या मुलीवर अत्याचार केले. अखेर मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या मुलीचा शोध लावत तिची सुटका केली. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने दरोडेखोरांच्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले. 9 ऑगस्ट रोजी अक्कलकोट ते नागणसूर अशी जाणारी एसटी बस बंदुकीचा धाक दाखवून थांबवण्यात आली होती. बसमधल्या सराफाला लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी महिनाभर तपास करत या टोळीला अटक करण्यात आली आहे. अक्कलकोट सोबतच कर्नाटकातल्या चोरट्यांचा या टोळीमध्ये सहभाग आहे. बुलढाण्यातल्या डोंगर खंडालामध्ये अस्वलाच्या हल्ल्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाले. या घटनेनं परिसरामध्ये खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग आला असून शेतकऱ्यांना रात्री बेरात्री बाहेर राहावं लागतंय. त्यातच असे हल्ले होत असल्यानं शेतकऱ्यांना घराबाहेर पडायला भीती वाटते. दरम्यान गेल्या आठवड्यातही जिल्ह्यातल्या भादोला परिसरामध्ये अस्वलाच्या हल्ल्यात एकानं आपला जीव गमावला. बुलढाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील पलसोडा गावात येत्या आठवडाभरापासून अज्ञात तापाची साथ पसरली आहे. जवळपास 400 ते 500 लोकांना ताप आणि डायरियाचा त्रास होतोय. याबाबत जिल्हा आरोग्य विभागानं कोणतेही पावलं उचलली नसल्यानं लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आदिवासी बहुल असलेल्या या भागामध्ये तापाच्या साथीनं घबराट पसरली असून जिल्हा प्रशासनानं तातडीनं मदत करण्याची मागणी केली जाते आहे. पंढरपुरात देवदर्शनासाठी निघालेल्या झायलो कारचा अपघातून 6 जण गंभीर जखमी झालेत. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या या कारचा मागचा टायर फुटला. त्यानंतर 3000 वेळा ती गाडी पलटी झाली आणि जाऊन रस्त्याच्या कडेला आदळली. या अपघातात गाडीतले 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यातल्या एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर अकलूजमधल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. जालन्यातल्या 1.5 कोटींच्या गुटख्या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. माजी नगरसेवक आणि बसपा नेता अब्दुल रशीद यांच्यासह अब्दुल हकीम चौधरी याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. महिन्याभरापूर्वी जालन्यातल्या सूर्या हॉटेलवर कारवाई करत 1.5 कोटींचा गुटखा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी फरार होते आणि त्यांना आता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.